राज्यभरात आज विधानसभेसाठी मतदान पार पडत आहे आणि आज खरं बघितलं तर परीक्षा आहे. 23 तारखेला त्याचा निकाल लागणार आहे. ही परीक्षा तुम्ही कशी बघताय? कारण तुम्ही एकदम निवांत बसलायत, भाजी पार्टी करतायत, बाचे आहेत सोबत. परीक्षा पेपर लिहिण्याचं जसं असतं तसंच आहे. परंतु 5 वर्ष ज्यांनी काम केलंय, माझ्या कार्यकर्त्यांनी काम केलं, त्यामुळे तसं टेन्शन बिलकुल नाही मला. सगळे काळजी घेत आहेत, कार्यकर्ते काळजी घेत आहेत, मतदार माझी काळजी घेत आहेत. त्यामुळं अत्यंत आनंदामध्ये या निवडणुकीला मी सामोरं गेलेलो आहे. बऱ्याच वेळेस आपण बघतो की नेतृत्व म्हणजे तुमचं नेतृत्व जे आहे शरद पवार देखील मान्य करतायत, सुप्रिया सुळेंनी उल्लेख केला. एकंदरीत जर बघितलं तर खरोखर आता ही राज्याची जबाबदारी तुमच्यावर आली असं म्हणते. नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे की महायुतीचं जे भ्रष्ट सरकार आहे त्याचा पायाच भ्रष्टाचारावर आधारित राहिलेला आहे. ते पहिलं घालवणं हे पहिलं कर्तव्य समजतो आम्ही. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारी निर्णय होईल, योग्य निर्णय होईल, काही अडचण नाही. देवेंद्र फडणवीस म्हणाले की ऊट जिहाद आणि आता आम्हाला धर्मयुद्ध करावं लागेल. कसं बघताय वक्त? काय आहे, ज्यावेळेस रोजगाराच्या प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर नाही, महागाईच्या प्रश्नावर उत्तर नाही, त्यांच्याकडं उत्तर नाही, स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला उत्तर नाही, छत्रपती शिवाजी महाराज जे आराध्य दैवत, तो पुतळा कोसळला कसा, त्यात भ्रष्टाचार झाला कसा, याच्या बाबतीतलं उत्तर ते देऊ शकत नाही. अशा वेळेस एकच गोष्ट शिल्लक राहते, ते म्हणजे धर्माचा विषय याच्यात आणणं आणि त्याच्यातून मन कलुषित करणं. त्या पद्धतीनं त्यांनी राजकारणाचा सोपा उपाय शोधला आहे. सगळे उपाय संपलेत, कारण उत्तरच नाही त्यांच्या विकासाच्या वाटचालीवर कशावर, म्हणून आपलं हे शोधलेलं आहे. याच्यावर तरी लोकांच्या मनामध्ये विष घालून मतं मिळवतील हा प्रयत्न, केविलवाना प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. काल अनेक व्हिडिओ समोर आले, त्यामध्ये विनोद तावडेनं देखील पैसे वाटपाचा आरोप होते. कसं बघता? कारण सर्रासपणे पैशाचं देवघेव होते. आता पहा, हे म्हणजे भारतीय जनता पक्ष कोणत्या थराला जाऊ शकतो याचं उदाहरण आहे. सत्तेकरता काहीही, हे त्यांचं वागण्याची पद्धत आहे. सत्तेकरता काहीही करतील, त्याचा काहीही विधी निषेध त्यांना नसतो आणि म्हणूनच कधी धर्माचा वापर करतील, कधी पैशाचा वापर करतील, पण सत्तेवर जायचं कधी धर्माचा आणि पैशाचा दोन्हीचा वापर, हे चित्र यावेळेस दिसतं आहे. दुर्दैव चित्र आहे. लोकशाहीला अभिप्रेत नाही हे सगळं. शिर्डी विधानसभेमध्ये प्रभावती घोगरे काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्या ठिकाणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील उमेदवार आहेत भाजपच्या वतीनं. पण एक व्हिडिओ जो आहे घोगरेताईंनी तो व्हायरल केलेला आहे, त्यामध्ये असं दिसतं की काही विद्यार्थी जे आहेत ते मतदानासाठी येतात, त्यांच्याकडं मतदार कार्ड देखील आढळून आले. त्यांनी त्याचा जाब देखील विचारला, त्या व्हिडिओत दिसतंय. हे तर चित्र दिसतंय की दोन्ही बुद्रुक मतदार तिथं जो बूथ आहे तिथे त्यांनी त्यांचे विद्यार्थी आहे त्यांचे कार्ड नोंदवून घेतले. काहीतरी मला तर असं कळालं का निवडणूक आयोगाचे त्यांचं कार्ड आहेत असं केलंय. काय केलंय उद्योग मला माहीत नाही, परंतु आम्ही यापूर्वीच चुकीच्या पद्धतीनं मतदार वाढवण्याचा उद्योग यांचा चाललेला आहे. या बाबतीतलं तक्रार आम्ही निवडणूक आयोगाला केलेली आहे. त्यांनी निरपेक्ष भावनेनं तपासलं पाहिजे, आजच्या मतदाराकडे पाहिलं पाहिजे. दुर्दैवानं थोडं काळजीच आहे. निवडणूक आयोग असेल, नाही तर निवडणुकीचे खालचे अधिकारी असतील, यांच्यावर काहीतरी दबाव आहे असं वाटतं. त्या बाबतीतली सुद्धा तक्रार मी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. प्रशासनावर दबाव आहे अशी तक्रार जी आहे ती बाळासाहेब थोरातांनी केलेली आहे. आपल्यासोबत आमदार सत्यजित तांबे देखील आहेत. तुम्ही बाळासाहेबांचा प्रचार देखील केला, पण राज्यामध्ये अनेक मित्र तुमचे असे आहेत की वेगळ्या वेगळ्या पक्षात आहेत, त्यांचा देखील तुम्ही प्रचार केल्याचं पाहायला मिळत. नाही, मी फक्त संगमनेरमध्येच प्रचाराच्या प्रक्रियेमध्ये होतो आणि इथे मी गेले 15 दिवस अगदी गाव पातळीपासून बूथ पातळीपासून शहरात सगळीकडं काम करतोय. प्रचार सभा, कॉर्नर मीटिंग्स अशा घेतोय आणि त्या पद्धतीने काम करतोय. काय वाटतं या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला किती यश मिळेल आणि थोरात साहेबांना काय संधी मिळू शकते? नाही, साहेबांना तर एकदम ही 9वी निवडणूक आहे आणि ही 9व्यांदा साहेब या निवडणुकीला सामोरं जात आहेत. आणि यावेळेसच्या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य असं आहे की 9व्यांदा एक रेकॉर्ड होणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून संगमनेरकर एका आमदारापेक्षा राज्याच्या नेत्याला मतदान करतायत अशी भावना संगमनेरकरांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून निश्चितच आम्हाला खात्री आहे की त्यांना ती संधी मिळावी, राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी, ही संगमनेरकरांची पण भावना आहे, अहिल्यानगर जिल्ह्यातील वासियांची पण भावना आहे. कारण या जिल्ह्याला हे पद अजून मिळालेलं नाही, त्याच्यामुळं एक प्रत्येकाची भावना आहे की ही संधी आलेली आहे, बाबा ही वेळ आलेली आहे आणि ही संधी मिळावी. मतदानाचं आव्हान वारंवार केलं जातं म्हटलं, मात्र तरुण जे आहे ते मतदान न करता सुट्टीचा आस्वाद घेतात. काय आव्हान करतात? नाही, एवढंच आव्हान आहे की आजची ही सुट्टी जी दिलेली आहे ती आपल्याला घरी थांबण्यासाठी नाही तर मतदानाला बाहेर पडण्यासाठी दिलेली आहे. आणि विशेष करून युवकांना माझं आव्हान आहे की आपल्या भविष्यासाठी, आपल्या भावी पिढीसाठी आपण यावं आणि मतदान करावं.
नगर जिल्ह्याला खरं तर मुख्यमंत्री पदाचा मान अद्यापही मिळाला नाही. तो मान मिळावा आणि युवकांनी मतदानासाठी बाहेर पडावं असं आवाहन जे आहे ते सत्यजित तांबे यांनी केलेलं आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.